हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा। आजचा हा व्हिडिओ ज्या महिलांची उंची जास्त आहे त्यांनी ब्लाऊज शिवायला टाकताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात त्याच संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ब्लाऊज शिवायला टाकताना नेहमी आपण काय करतो तर आपला जुना ब्लाऊज माप देण्यासाठी उचलतो आणि त्याच मापाचा ब्लाऊज शिवून घेतो। ब्लाऊज शिवून घेताना बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो। पण तुम्हाला तर माहीतच असेल की आपल्या साडीमधील संपूर्ण लूक हा ब्लाऊजवर अवलंबून असतो। साडी कितीही सिंपल असली तरी त्यावरील ब्लाऊज हा व्यवस्थित मापाचा आणि छानशा डिझाइनमध्ये शिवला ना तर आपला साडीतील लूक हा नक्कीच उठावून आणि शोभून दिसतो। तर ज्या महिलांची उंची ही जास्त असते त्यांनी सगळ्यात आधी तर आपल्या ब्लाऊजची उंची जास्त ठेवायची आहे। आता जास्त ठेवायची आहे म्हणजे काय करायचं तर तुमच्या ब्लाऊजची आता जी उंची आहे ना त्यामध्ये 1 ते 2 इंच वाढवायची आहे। उंच महिलांसाठी असेच जास्त उंची असलेलेच ब्लाऊज चांगले वाटतात। बऱ्याच महिला काय करतात तर ब्लाऊजची उंची कमी ठेवतात आणि त्यामध्ये ब्लाऊजच्या बॅक नेकला डिझाइन वगैरे करतात। तर असे ब्लाऊज घातल्यानंतर अजिबातच चांगले दिसत नाही। अशा ब्लाऊजमुळे आपल्या पाठीचा तसेच कमरेचा देखील भाग हा उठावून दिसून येतो। तसेच ब्लाऊज हा फिटिंगमध्ये असल्यामुळे आपल्याला देखील अनकम्फर्टेबल वाटत असते। तसेच आपण आपल्या महागड्या साडीवरचे देखील ब्लाऊज जर कमी उंचीचे आहे तसेच शिवले तर कधी-कधी काय होतं ना जर आपली तब्येत वगैरे झाली तर हा ब्लाऊज आपल्याला बसत नाही, उंचीला कमी पडतो आणि अशा महागड्या साडीवरचा ब्लाऊज बसत नसल्यामुळे आपली ती साडी आणि ब्लाऊज तसाच पडून राहतो। साडी घालायची इच्छा असून सुद्धा ब्लाऊजमुळे आपण ती घालू शकत नाही। तुमच्यासोबत असं झालं आहे का? तुमच्या देखील साड्या ब्लाऊजमुळे तशाच पडून आहेत का? तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। असो तर ब्लाऊज शिवताना नेहमी लक्षात ठेवा की ब्लाऊजची उंची जास्त असायला हवी। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे आपली जर उंची पण आहे आणि जराशी तब्येत पण आहे तर अशा वेळेस ब्लाऊजची जी बाही आहे ही कधीही कमी उंचीची ठेवू नका। शक्यतो एल्बो लेंथपर्यंत तसेच 3/4 लेंथपर्यंत ठेवा। यामुळे काय होतं ना तर आपली तब्येत असल्यामुळे आपल्या दंडाचा भाग हा जाड दिसू लागतो। तर अशा बाहीमुळे आपल्या दंडाचा जाडसरपणा हाईड होतो आणि आपल्या साडीतील लूक हा छान दिसतो। तसेच बऱ्याच स्त्रिया काय करतात ना ब्लाऊजच्या बाहीची लेंथ 3/4 ठेवतात पण त्यावरती भरपूर गच्च अशी डिझाइन देखील करतात। जर तुमची उंची आहे पण तब्येत जास्त नसेल तर एक वेळेस ते छानही दिसेल। पण जर तुमची तब्येत असेल आणि अशा डिझाइनची बाही शिवली तर आपण जास्तच जाड दिसू लागू आणि ते चांगलंही नाही वाटणार। तसेच बऱ्याच महिला तर ब्लाऊजच्या बॅक साईडला पण गच्च अशी डिझाइन करतात आणि ब्लाऊजच्या बाहीला सुद्धा डिझाइन करतात आणि त्यातली त्यात जर आपली साडी ही हेवी डिझाइनची असेल किंवा फुगणारी असेल तर मग आपण आहे त्यापेक्षा पण जाड दिसू लागू। त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की जर बाहीला एखादी डिझाइन केली ना तर ब्लाऊजच्या बॅक नेकला तुम्ही डीप गोल गळा करू शकतात किंवा मटका डिझाइन करू शकतात। फक्त ते डीप ठेवा। तसेच बोटनेक डिझाइन देखील ब्लाऊजला करू शकतात ज्यामुळे तुम्ही नक्कीच क्लासी दिसाल। तर मैत्रिणींनो नेहमी लक्षात ठेवा की ब्लाऊजची उंची आहे त्यापेक्षा 1 ते 1.5 इंचाने जास्त ठेवायची आहे। तसेच ब्लाऊजच्या बाहीला आणि बॅक नेकला खूप गच्च अशा डिझाइन देखील करू नका। शक्यतो आपली उंची असल्यामुळे ब्लाऊजच्या बाहीची लेंथ ही 3/4 ठेवा, अतिशय सुंदर दिसाल। तर फ्रेंड्स या होत्या काही टिप्स खास ज्या महिलांची उंची जास्त आहे त्यांच्यासाठी। तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती पाहायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा
आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.